नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत पंढरपूर मंगळवेढ्यामधील मुख्य गाव म्हणजे कासेगाव। या कासेगावची लोकसंख्या मोठी आहे। त्या ठिकाणी परिचारक गट असतील, अवताडे गट असेल, भालकी गट असेल, त्याचबरोबर वसंतनाना देशमुख यांचा सुद्धा एक त्या ठिकाणी मोठा गट आहे। आणि काही दिवसापूर्वीच त्यांनी एक बंड करत नागेश काका भोसले आणि वसंतनाना देशमुख यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला। दोघांपैकी एक उमेदवार कोणतरी आम्ही उभा राहू आणि या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेमध्ये आम्ही निवडून येऊ असा सुद्धा विश्वास तिथल्या जनतेला त्या ठिकाणी देताना त्यांनी एक कार्यक्रम या काशीगावात घेतला। तिथल्या जनतेच्या नेमक्या काय प्रतिक्रिया असणार आहेत, जनता नेमकी कोणाला कौल देणार हे त्या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण काशीगाव या गावात आलेलो आहोत। त्या ठिकाणी काही मंडळी आहेत, इथं किराणा दुकानदार आहेत। काय चाललंय काशीगावमध्ये, नेमकं काय होईल यंदा? काय नाही, भगीरथ बालके. बरं, बालके पॅटर्न आणि वसंतनाना येत आहेत तुमच्या परिचारक गटाची काय? पण आता शक्यता कमी आहे वसंतनानाला तिकीट द्यायची, कारण अनिल सावंतला देऊन पवार साहेबांनी जरा हे केलं। त्याच्याऐवजी वसंतनाना स्ट्रॉंग माणूस होता। बरं, होय। मग आता तिथं तुम्ही भालके म्हणताय, अवतडेंनी परिचारांनी गट एकत्र आहे, विकास कामं तुमच्या गावात केले नाहीत? नाही, काय खड्डेन हिन तीन विकास कामं, फक्त भगीरथ दादाची सभा होती त्या दिवशी मोठं फ्लेक्स आणून बसवलं, त्याच्यावरच विकास कामं होती। कोणाची? अवतडे साहेबांची। बरं, ह्याच दीड महिन्यात कशी काय सुचली? 2-2.5 वर्ष 3 वर्ष त्यांना जवळजवळ 3-3.5 वर्ष कार्यकाळ भेटला। या 3-4 वर्षात तुम्हाला साधे रस्ते सुद्धा करणं झालं नाही, आणि ह्या दीड महिन्यातच एवढं आमाप की किती घेऊन तो पण कागदावर। प्रत्यक्षात 1-2-3 सभामंडप आहेत बांधलेली। ह्या गावात तुमच्या परिचारक गट मोठा आहे, कुठेतरी नाराजी झालेली आपल्याला पाहायला मिळालं, कारण पूर्ण तयारीत उतरणारा परिचारक गट अवतड्यांच्या बाजूला परत पाठ्यामध्ये यायची वेळ आली, त्याचा इम्पॅक्ट पडला असं वाटतंय का? होणार की, कारण परिचारक साहेबांच्या संस्था वगैरे आणि त्यांची पक्षाची बांधणी पहिल्यापासून एक गट आहे। निश्चित त्यांना तिकीट नाकारल्यामुळं त्यांची लोक नाराज होणारच आहेत। त्याचा फायदा कोणाला, भालक्यांना होणार का अवतड्यांना? नाही, भालकीनला होणार। पण आता आम्ही काय अनवली गावासारखी गावं असतील तिथं कुठंतरी एकनिष्ठतेचा लय ही झाला की आम्ही एकनिष्ठ आहे, आम्ही एकदा ठरवलं की ठरवलं, आम्ही मग अवतड्यांना मतदान करायचं का अवतड्याला मतदान करणार? नाही, इथं भगीरथ दादाला इथला वोटरच सायलेंट आहे मुळात। कारण पुढाऱ्यांनी आज इथं उद्या तिथं असं दलबदलू केल्यामुळं ना, इथला जवळजवळ आता मागच्या लोकसभेला 8,600 मतदानापैकी फक्त 2,000 BJPला पडली, बाकी 6,500 मतदान प्रणिती शिंदेला भगीरथ बालकेच्या गावाची लोकसंख्या किती आहे? गावची लोकसंख्या 20,000च्या पुढे, 22च्या आसपास आहे। बरं, 22,000 लोकसंख्या आहे, मग इथं लीड कोण घेणार असं वाटतंय? लीड आता 4,500 लोकसभेच्या भगीरथ बालकेच्या माध्यमातून मिळालं, आणि कायम 2009 पासून काशेगाव भगीरथ बालकेला लीड आहे। आज तागायत लीड मागायला नाही, आजपर्यंत मागायला नाही। भारतनानाच्या पश्चात देखील भगीरथ दादा इथून थोडे कमी आले, 700-800 मतावर आले, पण लीड आहे, काशेगाव लीड आहे। तेवढं प्रेम दादा आहे काय? हो, 100% आता वाढलंय, कारण भगीरथ दादाचा आणि प्रणिताईचा, व्यंकवांनाचा गावभेटी दौरा किंवा इथल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाणं भेटणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं अजून त्यात भर पडली। आणि निश्चित कसं काय गाठी भेटी घेऊन विकास होतोय का? अजून त्यांच्या हातात दिलंच नाही ना, त्यांचे मापकच काढणार। ज्या हातात दिलंय त्यांनी काहीच केलं नाही, आणि केलं ते केलं 1 महिन्यात दिवाळीचं बोनस असल्यासारखं कागदावरच। लोक परिवर्तन करायला नाही, 100% परिवर्तन होणार नाही। उमेदवार आहेत स्थानिक उमेदवार म्हणून, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, वसंतनाना उमेदवार आमचा गावाचा स्वाभिमान आहे। ते निश्चित त्यांना पक्षाकडून उमेदवारी असती तर आम्ही सुद्धा काम करायला मागं पुढं बघितलं नसतं, भगीरथ दादाचे कार्यकर्ते असलो तरी सुद्धा। पण यंदा आता मग अपक्ष उभं राहील तर मतदान करणार का त्यांना? नाही, अपक्ष नाही, कारण कुठेतरी निवडून येणं महत्त्वाचं आहे ना, आणि त्या दृष्टीनं नानांची पावलं सध्या तर काही दिसत नाहीत। अजून आपण मंडळी काय वाटते, काशीगावमध्ये 20-22,000 लोकसंख्या आम्ही त्यांच्याकडून ऐकली, गावात तुमच्या मोठं मतदान आहे, त्या ठिकाणी वसंतनानांनी सुद्धा अपक्ष अर्ज भरला आहे, भालके परिचारक अवतडे मैदानात आहेत, काय वाटतंय? कसं आहे, ह्या गावात आहे, गावातला बी उमेदवार आमच्या आहे, पण कसं झालं आहे, गावातल्या उमेदवाराला डावललं आहे। आता भगीरथ बी आमचाच आहे, वसंतनाना बी आमचंच आहे। तर मग शरद पवारनं काय केलं, आधी वसंतनानाला बी देतो म्हणलं, भगीरथला बी देतो म्हणलं, मग 15-15 दिवस जर चालवणं दाखवल्या तर त्या माणसाचा विश्वास बसेल का, नेत्यावर तर बसेल का? आणि दुसरी गोष्ट, गावात
प्रत्येकजण येतं गावाचा काय विकास झालेला नाही म्हणून आता नवीन चेंज करायचं. कुणाला यंदा यंदा भगीरथ बालके. आता त्या ठिकाणी बघताय अनेक विकास कामं अवतडेंनी केली आहेत, परिचारकांचा सुद्धा पाठिंबा आहे. भालक्यांचा या ठिकाणी टिकावं लागेल का? बालके त्याच्या वडिलांनं एवढं इथं पेरलेलं आहे की भयंकर पेरलेलं आहे इथं. स्थानिक उमेदवार म्हणून वसंत नानाला तुम्ही प्राधान्य देणार नाही का? जरी त्याला तिकीट मिळालं असतं वसंत नानाला तरी आम्ही दिलं असतं. तुतारीकडून होय दिलं असतं की दोघाला बी ह्या दोघापैकी कुणी का उभा राहीना आम्ही दिलं असतं त्याला. यात आता तुतारी कडून अनिल सावंत आहेत आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसकडून भगीरथदा भालके आहेत. मग तुम्ही मतदान कोणा करणार? भगीरथला करणार आम्ही. पण फूट पडली ना महाविकास पड ना का आम्ही ही सोडणार नाही, नेता सोडणार नाही आम्ही, भालके. बालके सोडणार नाही आम्ही. आणि ह्या ठिकाणी जर समजा बालक्या ठिकाणी वसंत नानाला जर आमच्या दिलं असतं तरी आम्ही त्यांना सोडत नाही. कुठेतरी नाराजी वाटते का अवतड्यांसंदर्भात? नाराजी पक्ष आम्हाला अवथडी नाराजी वाटत नाही, पक्षाची नाराजी आहे बघा. म्हणजे महायुतीची कोणावर नाराज आहे ना? मोदीवर नाराज आहे आम्ही. मोदीने काय केलं 1500 रुपये बायांना दिले तर मग ते 1500 रुपये इकडे द्यायचं आणि इकडून 15,000 काढायचं लोकांचं. कुठलं स्वस्त आहे मला सांगा बरं? गोरगरिबाला किराणा विकताय, कुठल्या गोष्टीची किमती वाढल्या? सगळ्याच्याच वाढले त्या. जवळपास 1,500 योजना चालू झाली. होय गे 4 वर्ष GST बसते कशाला आग घाला गिरायक येते का आमच्याकडे सांगा की? त्याला भाऊ काय त्याला आता जवळजवळ 170-75 पत्र गेलं. आणि 1,500 योजना याच्या अगोदर किती होता? 105 होता, 110 होता. इतकी किमती वाढल्या का? म्हणजे दिवाळीच्या हे ज्या वाढल्या का हे आता 1,500 मुळे वाढल्या? ह्या दीड जे आलं का ना तेव्हापासून किमती वाढल्या बघा सगळ्या. म्हणजे हे कोण हाताने घ्यायचं आणि ते हाताने द्यायचं? हाताने द्यायचे. महायुती का महाविकास आघाडी? आम्ही फक्त बघा ही भगीरथ बालके काँग्रेस आहे का ना ते काँग्रेसलाच आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी हां शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो या गावाचा विकास म्हणजे काय सुद्धा झालेला नाही. एवढं मोठं गाव आहे, 20-22 हजार लोकसंख्येचं गाव आहे. तुम्ही सत्ता इथं कोणाला द्यायची कोणाला नाही तुम्ही ठरवू शकता गावाले. मग तरी तुमच्या गावाचा विकास नाही. कधी असं एकत्र येऊन तुम्ही कुठल्या आमदाराला वेटीस धरलं नाही का? आमच्या गावात कसं झालं आहे माहीत आहे का? पुढारी एकीकडे आहेत आणि जनता एकीकडे आहे बघा. आम्ही पुढाऱ्याच्या ह्याच्यावर मतं टाकत नाही. जनता सगळं सर्वसामान्याला धरून आम्ही- जनता कोणाकडे आहे आता वार? जनता आता भगीरथ बालके हां गावातनं लीड कोणाला जाणार? भगीरथला जाणार. 22,000 निम्यावर भगीरथ दादा. निम्मे जाईल की मतदान 22 नाही होत. मतदान 10-11-12 हजार मतदान होईल. लोकसंख्या 22,000 आहे का? नाही 20,000 लोकसंख्या आहे. पण बारकी ही असते ती. बरं 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 बरं. गावाचा विकास म्हणजे काय झालेला नाही तुम्हाला सांगतो बरं का. आणि कसं होतं माहीत आहे का? आपण मस्त म्हणतो कुठला जरी नेता आला तर विकास झाला पाहिजे. भगीरथ दादा कोणा अपेक्षा आहे का होईल असं? भरपूर अपेक्षा आहे त्या. मला सांगा पण नानांनी काय केलं नाही का विकास 15 वर्ष? नानासारखा विकासच कुठं कोणी केलेला नाही. त्याची आता काय उणीव तुम्हाला वाटते का नाना विकास केलाय. आणि भारत नानाचं कसं झालं माहीत आहे का? तुम्ही बारक्या पोराला विचारा आमच्या गावात. त्या पोराला जरी विचारलं तर नानाच म्हणते बालकेच. आणि दुसरी गोष्ट कसं आहे भारत नानानं 15 वर्षे आता किती इलेक्शन घेतलं का ना 15 वर्ष काय कोणाला कमी पडू दे सांग. अहो ज्या लोकांचा आमच्या गावात ज्या लोकांचा ऊस जात नाही त्यालासुद्धा राव तुम्ही पैसे दिलेत त्या माणसानं. आणि पुन्हा भाजपना उड्या हाणायच्या म्हणजे काय म्हणायचं हां. म्हणजे जिकडे हे तिकडे खोबरं तिकडे चांगलं करायचं असे आहेत आमच्यात लोक आहेत. बालके पॅटर्न चालतो बालके पॅटर्न चालणार आहे यंदा भरपूर. आम्ही आमच्या गावातला जरी उमेदवार असता तरी आम्हाला चांगलं झालं असतं. आणि ती जरी झाला तरी बी आम्हाला चांगलं आहे. ह्या दोघांपैकी कुणी बी असू दे. आम्ही पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला कारण दोघं बी चांगली आहेत हो. काय होते यंदा बालके अवतडे काय तुम्ही सांगा? तुम्ही अवतडे का बालके दोघांपैकी एक? बालके बरं बालके एवढे प्रेम कसं काय? हां काय विकास काम नाही त्या गावात? विकास भरपूर केला की. बरं मग तरी बालकेला मतदान करा. हा विकास करून बी मतदान अपोजिट घालवायचं. बालकेलाच करणार. बरं प्रेम आहे का बालकेला? हा नानावर प्रेम आहे का दादावर प्रेम आहे? हा नानावर प्रेम आहे का दादावर? नानावरच म्हणायचं. नानावर आणि भगीरथ दादावर? त्यांच्या मागं आलंच की आता ती पोरगा गाण ते काय एकच झालं. बरं नाना गाव का हे अवतडे का बालके? ते दोन्ही एकच आहे ती. अवतडे अवताडे नाही नाही का? बालकी. बालके त्या गावात बालके जाम चालतोय काय बघा. अवतडे काम केलं नाही का इकडे? त्याची पिढ आहे येते गावातनं. बरं हां अवतड्यात काय अवतडे काम नाही का इकडे? कशाचं एकदा निवडून दिल्यापासून आलंच नाही. काशीकडं तोंडच जाऊन नाही.